शेतकरी मित्रांनो, तुम्हीही महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकरण योजनेसाठी अर्ज केला असेल आणि अर्ज रद्द झालेला आहे, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत कृषी यांत्रिकरण योजनेसाठी तब्बल 1056 कोटी रुपयांचं अनुदान हे वाटप झालेलं आहे. तरीही 31.64 लाख जे अर्ज आहेत, तर ते अर्ज महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून रद्द करण्यात आलेले आहेत. आता हे अर्ज नेमके का रद्द करण्यात आलेले आहे, याच्या मागचं कारण काय आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कृषी यांत्रिकरण योजनेच्या प्रतिसाद मिळत असून सन 2025-26 या आर्थिक वर्षात निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या अवजारांच्या खरेदीसाठी तब्बल 1056.31 कोटी रुपयांचं अनुदान हे वितरित करण्यात आलं आहे. मात्र आवश्यक कागदपत्रे निर्धारित मुदतीत सादर न केल्यामुळे तब्बल 31,64,805 जे अर्ज आहेत, तर ते अर्ज रद्द करण्याची माहिती कृषी विभागाने दिलेली आहे. दरम्यान सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत 263 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरणाची प्रक्रिया ही सुरू असल्याचे विभागाने स्पष्ट केलेले आहे. कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलवर विविध यांत्रिकरण योजना राबवण्यात येतात. यामध्ये केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकरण उप अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कृषी यांत्रिकरण तसेच राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजनेचा समावेश आहे. शेतकरी मित्रांनो, या योजनांमधून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, त्यानंतर स्वयंचलित कृषी यंत्रे, ट्रॅक्टर चलित अवजारे, पीक काढणीनंतर वापरली जाणारी यंत्रे, प्राथमिक प्रक्रिया अवजारे, त्यानंतर पीक संरक्षण साधने तसेच कस्टम हायरिंग सेंटर म्हणजे CHC उभारणीसाठी सुद्धा लाभ दिला जात आहे. शेतकरी मित्रांनो, 40 ते 50% पर्यंत अनुदान आतापर्यंत शेतकऱ्यांना दिलं जात होतं. या योजनेअंतर्गत संबंधित कृषी यंत्र किंवा अवजारांच्या किमतीच्या साधारण 40 ते 50% अनुदान हे दिलं जातं. मात्र केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कमाल अनुदान मर्यादेपेक्षा जास्त रक्कम ही दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री कमी खर्चात उपलब्ध होण्यास मदत होत असते. आता कृषी यांत्रिकरणमुळे मजुरी खर्चात बचत होते, त्यानंतर वेळेची बचत आणि उत्पादन क्षमतेत वाढ होते. अशा योजनांचा शेतकऱ्यांकडून मोठी पसंती मिळत आहे. 36 लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. तब्बल सन 2025-26 मध्ये महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकरण योजनेसाठी एकूण 36,03,338 अर्ज प्राप्त झाले होते. शासनाने प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर लाभार्थ्यांची निवड केली होती. मात्र निवड झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे, पुरावे आणि इतर औपचारिकता वेळेत पूर्ण न केल्याने तब्बल 31,64,805 अर्ज रद्द करण्यात आले. त्यामुळे मोठ्या संख्येने अर्जदार लाभांपासून वंचित राहिले आहेत. शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाच्या माहितीनुसार सध्या प्रक्रियेत असलेल्या लाभार्थ्यापैकी 2,39,337 शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात आली आहे. त्यापैकी 2,32,797 लाभार्थी प्रत्यक्ष कृषी यंत्रे किंवा अवजारे खरेदी करून त्या संबंधित देयक आणि कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केलेली आहेत. या लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजनेसाठी आतापर्यंत 263 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरण सुरू असून उर्वरित लाभार्थ्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर कारवाई सुरू असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केलेले आहे. आता अर्जदारांसाठी सुद्धा काही महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत, तर त्या कृषी विभाग यांनी दिलेल्या आहेत. तर त्या कोणत्या? तर कृषी विभागाने शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे वेळेत अपलोड करण्याचे आवाहन केलेले आहे. अनेक अर्ज केवळ कागदपत्रांच्या अपूर्तीमुळे किंवा मुदत संपल्यानंतर सादर केल्यामुळे रद्द होत असल्याचे सुद्धा निदर्शनास आले. लाभार्थ्यांनी मोबाईल क्रमांक अद्ययावत ठेवणे, पोर्टलवरील संदेश नियमित तपासणे आणि पूर्वसंमती मिळाल्यानंतर निर्धारित कालावधीत यंत्र खरेदीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकरी मित्रांनो, राज्यात वाढत्या मजुरी दरामुळे आणि कृषी क्षेत्रातील बदलत्या गरजांमुळे यांत्रिकरणाचे महत्त्व वाढत आहे. ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्प्रे यंत्रे, कापणी यंत्रे आणि इतर अत्याधुनिक साधनांमुळे उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होते आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते असते. शेतकऱ्यांचा वेळही वाचतो आणि शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन मिळत असतं. तर आतापर्यंत अनेक शेतकरी मित्रांचा कमेंट सुद्धा आल्या होत्या की आमचे जे अर्ज आहेत, तर ते रद्द झालेले आहेत. शेतकरी मित्रांनो, अर्ज का रद्द झालेले असतील
तर तुम्ही काही जो पाठपुरावा आहे डॉक्युमेंटचा, तर तो डॉक्युमेंटचा पाठपुरावा केला नसेल, तुम्हाला क्युरी आली असेल, ती क्युरी दिली नसेल, त्यामुळे तुमचे अर्ज हे रद्द झालेले आहेत. तब्बल हा खूप मोठा आकडा आहे. 36 लाख जे अर्ज आहेत तर ते रद्द करण्यात आलेले आहेत. तर या शेतकऱ्यांना आता एकच आव्हान आहे, ते नवीन अर्ज करू शकतात. नवीन अर्ज केल्यानंतर त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर पूर्व समिती आल्यानंतर ते त्यांचं यंत्र खरेदी करू शकतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.